मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून सुनावणी. पूर्ण खंडपीठासमोर युक्तिवाद होणार. विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यानं पूर्ण महाराष्ट्राचं सुनावणीकडे लक्ष. महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल. ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश. अमरावतीच्या मोझरीमध्ये बच्चू कडूंच्या उपोषणाचा चौथा दिवस. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधनासह 17 मागण्यांसाठी अन्नत्याग. जरांगे आज आंदोलनस्थळी भेट देणार. मुंब्रा दिव्यादरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं समोर. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नाही का, सवाल उपस्थित. सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंब्रा दुर्घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून हल्लाबोल. दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच, सामनातून ताशेरे. मुंबई मेट्रो 1ला 1,169 कोटी देण्याचे हायकोर्टाचे MMRDAला आदेश. अनिल अंबानींच्या कंपनीला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी द्या. 15 जुलैपर्यंत रक्कम कोर्टाकडे जमा करण्याचेही निर्देश. राज्यात कोरोनाच्या 89 नव्या रुग्णांची नोंद. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,593 वर, तर मुंबईमध्ये आतापर्यंत 719 कोरोना बाधित रुग्ण. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. RCB मार्केटिंग प्रमुख निखिल सोसलेच्या याचिकेवर आज सुनावणी. ऑस्ट्रियातील ग्राझमध्ये शाळेत गोळीबार. 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी. हल्लेखोरानं स्वतःलाच गोळी घालून संपवल्याची माहिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे.